मी एक्सेप्ट करतो की माझ्यावरती प्रँक झालेला आहे. ठीक आहे. अजून काहीतरी बोल. आता एवढं 10 ओळी बोलल्या ना, 5 ओळी चांगल्या बोल माझ्याबद्दल. चल. किम करदाशियन. राम पाहुणा. सो आता ॲक्च्युली मी ना एक प्रँक करणार आहे चैतन्यावर. चैतन्य निवांत झोपला आहे आणि त्याला मी म्हटलं की मला ना माझा मेकअप दाखवायचा आहे, तर मी मेकअपचा व्लॉग करते आत्ता आणि तुला काही रिॲक्शन द्यायची असेल तर दे, नाही तर मग मी माझा एक सोलो व्लॉग ठेवेल मेकअपवाला. पण मी एकदम भयानक घाणेरडा मेकअप करणार आहे आणि म्हणणार आहे की मी अशीच लाईव्ह आम्ही आज जाणार आहे शनिवारी. मी लाईव्हला बसणार आहे, तर बघू मग तो मला तसंच बसू देतो आहे का मला कसं नाही म्हणतो आहे की तू घाण दिसते. तो डिरेक्टली तर नाही बोलणार की तू घाण दिसते ते काढ, नाही नो, पण तो कसं ट्विस्ट करून बोलणार आहे मला ते जाणवायचं आहे. सो दिस इज मी नाव. बघू आता मेकअप केल्यानंतर कशी भूत, म्हणजे मेकअप केल्यानंतरही माणूस सुंदर दिसतो, मीही सुंदर दिसते मेकअप केल्यानंतर अजून, पण मी भूताटकीवाला मेकअप करणार आहे, प्रॉपर डार्क डार्क डार्क. आणि बघू मग चैतन्य कसं रिॲक्ट करतो. हॅलो चॅनल, वेलकम बॅक टू माय गाईज. हसतो काय? स्क्रिप्ट एक मिनटा. माझा पती परमेश्वर स्क्रिप्ट लिहित आहे, कारण आता मला जरा कोलॅबोरेशन्स अँड ऑल येतात ना. आणि चैतन्य दिसतो असा पण आहे फणी. राम राम पाहुणा म्हणायचं असतं तू. एक सेकंड चैतन्य, ते आपण दोघं असताना बोलणार ना मी इंट्रोला. पण ठीक आहे, चला. राम राम पाहुणा फ्रॉम दिस मॅन ऑल्सो. बोल. राम राम पाहुणा. तुझा माईक पण तुझ्या जवळ नाही, आणि तुझा आवाज येणार नाही. मला ना खूप दिवसापासून गेट रेडी विथ मी करायचा होता. सो मग मी विचार केला की आता हा करेल मी, नंतर मग कुठल्या तरी काय सेगमेंटमध्ये मग मी हे टाकून देईल. आणि जरा माझे केस पण छान दिसत आहेत. सो ठीक आहे. ऑलवेज मॉइश्चराइज युअर फेस. जास्त काही डिटेलमध्ये नसणार आहे, बट आता आम्ही लाईव्ह पण जाणार आहे थोड्या वेळानंतर. सो एनिवे मग मी विचार केला की यार मेकअप करूनच बसते मी. काय म्हणणं आहे? कसं माझ्यासोबत तोंड वाकडं नाही करायचा. सो मी आता काय करणार आहे, हे मी मस्त सेफोरामधनं शॉपिंग केली होती जेव्हा पुण्याला गेलो होतो. तर आता जरा फास्ट फॉरवर्ड करणार आहे मी, कारण बेस करून घेते मी कलर करेक्टर आहे नॉट. सो आता ह्याच्यानंतर सगळं फास्ट फॉरवर्ड होईल. आत्ताच बघून घ्या माझा चेहरा. ते म्युझिक लावायला पाहिजे नाही का माझं, ते गंगावालं. माहिती आहे का भूताचं म्युझिक तुला? चैतन्य. मी आता सिरियसली जरा हे करतो. ओके. मी ना आरसा पण घेते. Chaitanya, how would you rate my makeup on a scale of? लाईट कर एकदम मेकअप, तर मग मी खूप चांगला रेट करेल. पण मी लाईटच करते बाबू मेकअप, तुला नाही वाटत असं? लास्ट टाइम तू केला होता मेकअप, मी तुला बोललेलं बच्ची ते इथं दिसतंय आणि तू मला ऐकलं नाहीस. कुठं? इथं दिसत होतं ना सगळं असं. ते मी मॉइश्चरायझर नव्हतं लावलं लास्ट टाइम. मग आता लाव परत. आता लावलं ग माओ. स्ट्रेट आडवत का करते? तुला रीलच टाकायची आहे ना तुझ्या मेकअपची, मग स्ट्रेट शूट कर अरे ना. रील नाही टाकायची मला, मी एक व्लॉगचा एक पार्ट शूट करतेय यार. सरसोदा साग आणि मक्के दी रोटी खाऊ वाटते मला. हे सगळे प्रोडक्ट मी यूज करते मेकअप फॉरएव्हरचे. हा ब्रँड मलाही माहीत नव्हता, पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की हो इट्स अ बिग डील ॲक्च्युली. सो कलर करेक्टर पण मेकअप फॉरएव्हरचं वापरलं मी आत्ता, आणि कन्सिलर पण.
मेकअप फॉर असं म्हण ना की मग कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा की तुम्ही कुठलं मेकअप वापरता. ठीक आहे, जे चैतन्याने सांगितलं ते ठीक आहे, त्याला उत्साह आहे जाणून आता मी घ्यायचा. काय मी एकदा त्या झोन मध्ये गेलो ना, मी त्याच झोन मध्ये जाऊन चालू निघून जातो आहे ना बच्ची. म्हणून काय. सो आता माझ्याकडे 2 फाउंडेशन्स आहेत. एक आहे अगेन मेकअप फॉर एव्हरचंच फाउंडेशन आणि एक आहे टेरटेर. ब्रँडेड आले का बच्ची मेकअप? बाळा एवढी लायकी नाही माझी, मला टेरटेर हे वालं आहे आणि हे तू कुठलं वालं लाव फाउंडेशन? ह्याचं हे चांगलं दिसायला चांगलं दिसतं हे टेर. हे नाही दिसत. ते असं वाटतं बोरलिनची ट्यूब आहे. कुठलं लावते राईट साइड वाला हे वाला लाव. ह्याच्या मागे एवढा दिवस घालवला, त्या दिवशी टिरटिर पूर्ण मॉल मध्ये तेच चालू होतं टिरटिर. तरी मी छोटं वालं घेतलं. बच्ची हे प्रोडक्ट्स तू बोलले आहे ना की 1 वर्ष तरी चालतील तुला? होपफुली इट शुड. डिपेंड्स की मी किती मेकअप करते. आणि हे टिरटिर तर नाही चालणार मला 1 वर्ष, कारण मी छोटंवालं घेतलंय आणि हे अफोर्डेबल पण आहे. किती रुपयाचं आहे ते? हे फक्त 1200चं. फक्त 1200चं. मुलींना विचारायची जे मेकअप करतात ना, चांगलं फाउंडेशनसाठी किती पैसे खर्च करावे लागतात. जास्त नको लावा. आता जेवढं केलंच ना ते तेवढंच ठेव. खरं सांगते, मस्कर नाही करत. ॲक्च्युली आता जास्त कपाळ तर जास्त गोरं दिसते तुझं थोडंसं, तर ते थोडं सेटल कर मी म्हणेन. बाकी चेहऱ्याला एकदम सटल लागलं. नको लाव बच्ची जास्त. तू नको लाव म्हटलं की जास्तच करणार ना. येतोय का माझ्या साईडला तू माऊ प्लीज? ये ना ग माऊ प्लीज. छान गोरा चेहरा, त्यात माझा काळा चेहरा. छान नाही वाटणार तो व्हिडिओ. आता जास्त काही लेप लावू नकोस, बास एवढं. कारण सो बिकॉज मला तुम्हाला दाखवायचं की हे वालंही कसं यूज करतात, सो मी हे वालंही तुम्हाला यूज दाखवेल. अगेन दिस इज ऑल्सो बाय मेकअप फॉर एव्हर. सो मी तुम्हाला ह्याचं फाउंडेशन पण बच्ची कशाला नाही म्हणलं तर ही जास्त करणार आणि परत केक करणार. केक ठीक आहे, छान वाटतंय ना? अजून लाव थोडंसं. ॲक्च्युली जास्त झालं, पण आता ठीक आहे. मी तुला आता सारखं बोलणार नाही. तुला म्हटलेलं मग अशीच थांबव तिथं, तरी तू अजून एक एक्स्ट्रा त्या ह्याचं लावलंस आणि परत आता त्याच्यावर हे पण लावलंस. ठीक. सो हेही आहे बाय मेकअप फॉर एव्हर. मी मेकअप फॉर एव्हरचं सगळं वापरत आहे, त्यामुळे मी फाउंडेशनही पुन्हा तुम्हाला मेकअप फॉर एव्हरचाच यूज करून दाखवलेला आहे. सो ह्याच्यासाठी ब्रशही आणि स्पॉन्जही आहे. मी दोन्ही यूज करणार आहे. डिपेंड्स की डोळ्याच्या खाली जे जसं काय चांगलं असेल. मी आतमध्ये ऑल नॅचरल. दिस इज लाईक मोर लाईक नो मेकअप लुक जो मी आता करत आहे. थोडी नाही, ह्याला म्हणतात नो मेकअप लुक. ओके. सो आता आपण जाणार आहोत आय शॅडो सोबत. चैतन्य विच आय शॅडो? ती तुला अख्खा हे होईल. सो चैतन्याने चूज केला आहे हा वाला, बट मला असं वाटतं की लेट्स डू अ स्मोकी आय. स्मोकी आय मिनिंग काय होतं की तुम्हाला हा वाला बेस लावावा लागतो आणि तो तुम्हाला आतमध्ये असं रब करून थोडा असं डार्क करावा लागतो, अँड देन वी कॅन ॲड दिस स्पार्कल ओव्हर दॅट. सो लेट्स डू दॅट. स्मोकी आय करते मी. छान आहे. आणि आपण हे थोडंसं बॉर्डरलाही लावू शकतो आपल्या. मग काय फायदा डोळ्याखालचं काळं घालून. स्मोकी आयचं आहे ना, ठीक आहे. आणि जसं तू म्हणला होता की थोडंसं स्पार्कल, सो वी कॅन जस्ट ॲड अ लिटिल लेअर ऑफ. याची असं वाटतं तू गॅदरिंगला चालले. शट अप. करू शकतोय. मला असं ह्याच्यामध्ये पण दिसायला पाहिजे. ठीक आहे, माझे डोळे दिसत आहेत. हा,
ठीक आहे. सो हे असे माझे डोळे डोळे दिसत बंद आहेत करून आता. दाखव ना. जवळ एकदम कॅमेराच्या जवळ आहे, डोळे बंद करून. थांब एक मिनिट. हे मग आता वरती असं केलेलं आहे, डार्क एकदम असं केलेलं आहे. थोडं मला असं वाटतं की मी अजून जे आपलं हे असतं ना स्मोकी, ते करायचं ट्राय करते. ओके, कसं वाटतंय चैतन्य आता? छान वाटतं. पक्का? गॅदरिंग Annual day function. नाही चांगलं वाटत आहे. चांगलं वाटतंय. पक्का? हो मी का? असं बसू शकते ना स्ट्रीमला? ते तुझ्यावर ते बाबा. मी नॉर्मल बसलो आणि तू असं ठीक बसणार आहे. आता आपण लावूया थोडासा ब्लश. हा चैतन्य, ब्लश लावते मी पण तो दिसतच नाही, तर मग एवढा ठीक आहे ना? बशी मला आज प्रॉपर ग्लॅम मेकअप करून बसायचंय लाईव्हला. आणि मी काय करायचं? मी असं पारुसा बसायचंय? ते तू डिसाईड कर. मी तुला करून देऊ शकते थोडासा नाही, अंडर okay. आय थिंक दिस इज गुड. ठीक आहे. आय थिंक एवढं ठीक वाटतंय ना? पण तो म्हणजे ठीक आहे. काय बोल. मग असं अख्खं मेकअपचं हे असं वाटलं की आता मेकअपच नाही येतोय दोनदा. म्हणजे छान वाटतोय. सो ॲज मेन्शन आपल्याला आज थोडा बोल्ड लुक करायचा आहे. आता मी करणार आहे रेड लिप्स मला करायचे आहेत. सो सपोज दिस इज वन लेअर, वरचं मी दाखवते करून, आणि त्याच्यावरती मग मी हा असा ग्लॉस लावणार आहे. मिशी काढली काय? सो हे असं, ॲज बिकॉज आपल्याला फुल ग्लॅम जायचं आहे. इथे जास्त आहे फक्त एक side. ठीक आहे. Kim Kardashian. याची नको ना, कशाला लावायची? नॅचरल. माझे लिप्स आता असे दिसत आहेत, आणि हा आहे माझा फुल ग्लॅम मेकअप आत्ता. आणि लिप्स तुझं वरचं बच्चे, तुला असं वाटतंय lips लांब ना? मस्करी नाही करत आहे, मस्करी नाही करत आहे. खूप घाण दिसतात. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू? ते नीट कर वरचं. ते तू असं वाटतंय फिलर्स टाकलेत बच्चे, एवढे जाड दिसतात तुझे लिप्स. येड्यासारखं काहीतरी करू नको. अजून काय करू शकते मी ते सांग मला काही मेकअप नको, मध्ये. ते काढ जे तुला आता सांगितलं ते काढ. बट ठीक आहे, बाकीचं काय करू अजून? नाही, अजून काय नको करू, अजून सगळं छान आहे. आय थिंक ग्लॅम मध्ये थोडासा आय शॅडो इज मिसिंग, सो आय एम ॲडिंग अ लिटल मोर आय शॅडो. सो जसं की मी म्हटलं की आयलायनर आपल्याला थोडं वाईड करायचं आहे, बिकॉज आपण फुल ग्लॅम मेकअप आज करणार आहोत. तर हे असं माझं आयलायनर असणार आहे विथ दिस ॲज माय मेकअप. आणि मी अजून एक तुम्हाला सांगते व्हॉट वी कॅन डू. लेट्स ट्राय ऑन वन आय फर्स्ट. आणि ही जी चमकी आहे ती आपण इथे लावूया. ठीक आहे. सो आय थिंक हा जरा लाऊड मेकअप आणि छान मेकअप वाटतोय. हा आहे माझा मेकअप लुक विथ ब्लश अँड ऑल. आणि एक सेकंड, तर ब्लेंड करायचं राहिलंय. चैतन्य, आय वॉन्ट यू इन माय व्हिडिओ. नाही, मला नको घेऊ आता, मला अवतर होत. सो तुला असं वाटतं की दिस इज अ गुड मेकअप दॅट आय हॅव डन? बच्ची नाही, फोन मध्ये तर किती घाण दिसतंय हा. लाईव्हला असं नाही बच्ची, आणि खूप घाण दिसतोय हा मेकअप. मस्करी नाही करते फोन मध्ये. नेहमी नाही चांगला मेकअप करत आहे. मला वाटतंय तू म्हणजे मी लिटरली मेकअपचा व्लॉग बनवते आत्ता. थोडं तरी चांगलं बघ. बच्ची शपथ सांगतोय, लोक तुला बच्ची ट्रोल करतील. मस्करी नाही करत आहे. काय खूप काय प्रॉब्लेम आहे? बच्ची नाही चांगलं दिसत आहे यार.
मी लाईव्ह बसते असं बघून लोकांना ट्रोल करायचं तर करतील मग. मला वाटतं तू माझ्यावर प्रँक करते. मी काय हो तू माझ्यावर एक प्रँक मिनिट, ह्यामध्ये काय प्रँक आहे? काय प्रँक आहे मला ह्याच्यामध्ये? वाटतंय तू माझ्यावर प्रँक करते. हो पण ह्याच्यामध्ये काय प्रँक अरे आहे? मच्छी हा मेकअप किती घाण मी तुला दिसतोय. प्रूफ करू शकते मी प्रँक नाही करत. मी आता घराच्या बाहेर अशी जाऊ शकते. नाही काय गरजच नाही असं तुला जायचं. जस्ट प्रूफ करायला मी खाली जाऊन आणते मोमोज. असं नको. बच्ची दिस इज व्हेरी सटल जस्ट बिकॉज मी डार्क लिपस्टिक लावली आहे. नाही, तू माझ्यावर प्रँक करते मला कळतंय. मी जर अशी लाईव्ह बसले तर मला किती पैसे अगं, देणार तू? बच्ची, मी पैशाचं- तुला प्रँक का करू? कळलं मला कसं आहे तुझे म्हणजे तू असा मेकअप तर कधी करत नाही आणि ते आता तुला बोललो असता मी. म्हणजे काल आयुषने माझी एवढी तारीफ केली, माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. ती काल मला म्हणली की संगीत मध्ये 1 नंबर मेकअप केला. पण आज तू नाही केलंय हा अरे पण एक मी नंबर. तोच मेकअप केलाय, सेम नाही, शिमर लावलंय आणि नाही, फक्त लिपस्टिक डार्क नाही. लावली. मी काय अजून काय नाही काय नाही काय हे बंद कर नको हे बंद कर. मी अशीच बसणार आहे लाईव्हला. तू मी मला नाही. म्हणतो की मी ट्रोल, लोक ट्रोल करतील मला. हो काय बोलतो चैतन्य, एवढं सुंदर दिसते मी. एवढं बघ एकदा या बाजूने बघ ना मला, बघ ना एकदा उठ. म्हणून मी तुला म्हणतेय तू चुकीच्या लाईट मध्ये मला बघतो. एकदा अशा या लाईट मध्ये बघ मला, काय प्रॉब्लेम आहे? नाही मला बघायचंच पण नाही. वच्ची हे तू मुद्दाम केलं मला कळत नाही का? तू असा मेकअप कधीच नाही करणार. आता मी तो वर्ड नाही वापरला पण तू असा कधीच नाही करणार. मी छान दिसतेय. मी तू मी तर लाईव्हला अशीच बसणार आहे. नेहमीच आहे या मुलाचं की मी काही केलं माहित पडेल. मी काही केलं तरी हा माझा नेहमी कॉन्फिडन्स घालवत असतो. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? मी काय म्हणते, मी तुझ्या प्रँक करते ना, ठीक आहे, मग मी लाईव्हला अशीच बसते. काय? झटपट पटापट थांब ना 1 मिनिट. झटपट पटापट लक्ष्मी आई. कोणाला कॉल करतोय? माझ्या मम्मीला. बघ माझी मम्मी पण म्हणते थांब जरा थांब, तू काय बोलू नको. होय कशी दिसते हो? एकदा मला सांगा बरं. म्हणजे मी छान दिसतेय ना? ते हसलेत ऑलरेडी. ये हा प्रँक नसेल तर हे तुला सबूत आहे की हा मेकअप छान नाही झालाय. अरे पण व्हिडिओ वरती एवढा नाही दिसून येत चैतन्य, फोन खूप मध्ये जास्त दिसून नाही, येतो. खूप जास्त. बाकी सगळं ठीक आहे. थोडं गालाचं पण असं वाटतं नॅचरल नाही वाटत, ते उगाच थोपल्यासारखं वाटतंय. अगं मम्मी व्हिडिओ मध्ये नाही वाटत एवढं. वाटतंय हा. तिचा एक फोटो काढून आम्हाला पाठव ना ग्रुपवर. मी तिला तेच म्हणतोय, मला म्हणते मी सिरियसली ही मला प्रँक करते ऍक्च्युली. मला मी माहिती. लाईव्हला अशीच बसणार आहे आता नाही 9 बसणार वाजता. तसं. बघ मी नाही मी बसणार बस आता तर मी actually. अशीच बसणार. गुड्डी ऐक ना, लिपस्टिक थोडीशी कमी कर बस. नाही अहो, ही मज्जा करते. ही इतका असं घाणेरडा मेकअप कधीच करत नाही. मला माहितीये नाही, मज्जाच करते 100%. अगं एवढं छान मेकअप करते, असं का करते आज? अगं मम्मी मी जरा ग्लॅम मेकअप केलाय. ग्लॅम नसतं याला, ग्लॅम. ऐक ना, ग्लॅम करतो पण ती कसं वाटतं माहिती का, हे बघ इथून आहे ना अशी, हे बघ इथून अशी लाईन ओढल्यासारखी दिसते लाल. तर तसं नको ते, म्हणजे थोडंसं असं तुझं नेहमी माईक करते कुठे? तसं कर. लिपस्टिक थोडीशी कमी कर. ठीक आहे करतो फोन फोटो मी. काढला रे. हा काढतो एक फोटो काढतो. बाय. बाय. करायचं कर. मी तर आता अशीच बसणार लाईव्हला. मला तुला तुझ्या प्रूफ मम्मीने करायचं. पण सांगितलं तुला कि ये गलत बात है. ऐसा लग रहा है थोपा है तुमने. आणि मी तर तुला हेही बोललो की सिमेंट लावलं. पण काय नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? नीट उठून उत्तर दे. आता मी शूट करते. ते रील वाले लोक असतात. नीट माईक घालून नीट. मी काय प्रॉब्लेम आहे माझ्या अख्ख्या ह्याच्यामध्ये अवतारामध्ये? काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या अख्ख्या अवतारामध्ये सगळाच प्रॉब्लेम आहे. कारण तू म्हणजे जेव्हा मी मेकअप करत होते तेव्हा तुम्हाला तेव्हाच का मी नाही तुला सांगितलं? सांगितलेलं. तेव्हा तुम्हाला का नाही सांगितलंस मग चैतन्य की आता नको एवढं हे करून झाल्यानंतर एवढा महागडा मेकअप लावायचा, मग आता काय मी अख्खा धुवायचा? धुवायचा मी नाही. तू चैतन्य दॅट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एवढं सगळं मी आता वापरले आणि मी आता तो मी स्प्रे तुला- मारायचाच राहिला माझा मी सेटिंग तुला स्प्रे. काय बोललो होतं मी बच्ची आता हा पावडर हे बघ पावडर आला. ठीक आहे. पण तू का मारते? नको करू. बच्ची, मेकअप मला फॉर माहितीये. एव्हरचाच हा सेटिंग स्प्रे आहे.
आणि खूप घाण मेकअप आहे हा वैष्णवीचा मेकअप ट्युटोरियल आहे, पण हा असं करू नका प्लीज, बिकॉज तुम्ही पण असे छान नाही दिसणार. चैतन्य किती सुंदर वाटतोय हा मेकअप, किती सुंदर थांब जरा. वाटतोय. थांब जरा. एक इंसान है. थामा. सुन ना, इसने मेकअप किया है और मेरे से झगड़ा कर रही है कि अच्छा हुआ है कि नहीं हुआ है. ठीक है, इसका मेकअप देख के तू ही मेरे को बता. ठीक है. क्या मेरे को पहले वापस बोलने का अरे इसने मेकअप किया है, मैं बोला कि बहुत गंदा दिख रहा है मेकअप, तो मेरे से झगड़ा कर रही है, तो तू देख के बता मेरे को एक्टिंग कर रही कि क्या कर रही. नो वैष्णवी ची वो चाइनीज पैन लेके तू ऐसे ऐसे कर सकती है अभी legit. मैं उसको वही बोल. तू पानीपुरी खा रही है क्या नीचे? बाबू बहुत नहीं, मैं HSR में इडली खा रही हूँ. ओके ठीक है. झालं ना अभी. बाबू प्लीज. निकालो इसको. यस, थैंक यू. नहीं, आई मेकअप अच्छा है, ब्लश तेरा बहुत ज्यादा है. और लिपस्टिक का भी देखना भाई, ये क्या और किया है lipstick इसने भाई. तेरे पे इतना डार्क शेड नहीं सूट करता. और मैं बोल रहा हूँ ये मजाक कर रही है तब से, बट मेरे को सीरियसली ले रही है अभी कि नहीं मैंने सीरियसली. लाइट कर, तू सही में सायोनारा लग रही है अभी. सायोनारा. अपना वो बाल बांध दे पीछे. फाईन. ठीक है, बाय बाय, एंजॉय करो. रुक स्क्रीनशॉट. ए नाही. ले लिया. कळलं ना, आताच कळलं की दिस वॉज अ प्रँक, दिस वॉज अ फेल प्रँक अगेन. It was not a failed prank. Yeah, it was a It failed was prank. not a yes. failed prank. It is not a prank to begin with. It is a prank. It is not a prank to begin with. मग आता ते स्क्रीनशॉट घेतोय तर तू कावली "ए, नको. कारण मला नाही माहिती ना, दीदीचा फोन आला. 1 मिनिट. आधीपासून माहिती असं नाही म्हणत होता मी. जेव्हा तू एकदम घाण लिपस्टिक लावलीस ना, त्यावेळेस मला कळलं की यार कुछ तो गफलत आहे. पण मला माहित नव्हतं की हा प्रँक आहे. मला जेव्हा व्हिडिओवरती येऊन बसले, मी म्हटलं अरे हे काय झालं अचानक, एवढं कसं काय घाण झालं याचा मेकअप. त्यावेळेस मला थोडंसं रिअलाइज झालं की यार ही तर अशी बसणार नाही फॉर शुअर, तो ये तो मेरे साथ कर रही है प्रँक फॉर शुअर. मग ऐक ना, मग तू प्रत्येक गोष्टीला जर मी काही करणार असेल, त्याला जर तू अशाच वेने घेणार असशील, ओव्हर थिंक करून करून, की मी एखाद्या वेळेस असेल ना की मी काहीतरी खरं करत असेल आणि मी सिरियस असेल आणि हा मला की तू माझ्यासोबत प्रँक करते. वैष्णव मी आता एक असा प्रँक करेल ना की मे बी तिला रडायचीच वेळ येईल. आणि ऐक ना, आणि माझं रडून बिडून सगळं झालं ना की मग मी मला तर माहिती होतं हा प्रँक आहे, मी तर अशीच रडत होते. बघू ना दिस विल बी माय वर्ड. आणि बघू तेव्हा ना, तुला बघू कळेल की आपण, किती चालेल. हर्ट होतं ते, की जेव्हा समोरचा एफर्ट्स टाकतो तुम्हाला प्रँक करायला आणि जेव्हा तो सक्सेसफुली होतो, अगं but पण आता तुम्हाला एवढा तुमचा इगो असतो पण- किंवा लाईक की हा मला आधीपासून माहित होतं हा अगं पण प्रँक आहे. मी Very bullshit. अशा प्रकारे बोललोच नाही. उगाच आता काही मला काय म्हणतो माहिती का, मला आधीपासून माहिती होतं अगं prank आहे. आधीपासून आधीपासून कसं माहिती असणार याला मी प्रँक करते, कसं माहिती असणार. मी एक्सेप्ट करतो की माझ्यावरती प्रँक झालेला आहे. ठीक आहे, अजून काहीतरी बोल. आता एवढं 10 ओळी बोलल्या ना, 5 ओळी चांगल्या बोल माझ्याबद्दल. चल. छान होता आजचा प्रँक, एकदम सुंदर होता, ज्याच्यामध्ये मी प्रँक झालेलो आहे. आणि अजून काय बोलू अजून. आय डोंट, मला तर शिव्या नाही द्यायच्यात. 5 लाईन मला पाहिजे तुझ्याकडनं, नाही तर तुला जेवण नाही बनवणार आज मी. छान होता हा प्रँक, मग खूप एंटरटेनिंग होता. दुसरी वेळ झाली आणि मला मजा आली तुझ्या आईला आणि आयुषीला इन्क्लूड करून. आय गॉट यू, आय डिडंट गेट यू. यू गॉट मी दिस टाइम. प्रँक सक्सेस झाला तुझा. ओके, गुड जॉब माय फ्रेंड. आता जर मी कॅमेरा बंद केला आणि तू जर कॉन्ट्राडिक्टरी काय ऑपोजिट बोलला, आता मी मरू शकतो ना. डायरेक्ट हा फोन तुझ्या डोक्यात. येस, ओके. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मी माझ्या सुंदर थोबाडाने करते एक्झॅक्ट, जे अपॅरेंटली तुला वाटत नाही की माझं तोंड सुंदर आहे, बट नेव्हर माइंड. हा काय फायटिंग व्लॉग असणार का थंबनेल? वॉट एव्हर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि मी तर पुरेपूर प्रयत्न केला घाण मेकअप करायचा, बट माझ्यामध्ये एवढी कला छान आहे आयलायनर लावायची. ऍक्च्युली माझे आयलायनर मी खूप ट्राय केलं घाण लावायचं, पण ते लागतच नव्हतं माझ्याकडनं घाण. मी हे पण जरा डार्क करायचं कोशिश केलं, 2 लेअर लावल्यात मी फाउंडेशनचे. ऍक्च्युली मी एकदम पांढरी दिसते. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. तुम्हाला दिसलंच फ्रंट कॅमेरामध्ये मी किती घाण दिसते, बॅक कॅमेरामध्ये अपॅरेंटली मी चांगली दिसते. हा का? वाव. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि माझा प्रँक सक्सेस झाला. हा झालाय बाबू, झालाय तुझा प्रँक सक्सेस. राम राम.